गोष्टच आहे ती. कारण हा प्लॉट बघायच्या आधी मी जवळजवळ 12 ते 17 वर्ष जागा शोधत होते. पुढे गेलो जवाहरला आपण गेलोय. जिथे जिथे शूटिंगला जायचं मी विचारायचं आहे का. मराठी माझं इतकं शुद्ध मराठी नाही, लिटररी मराठी नाही. मी साऊथचं शिकलोय मराठी. तर पण मस्त मराठी आहे, छान आहे. छान छान. आम्ही जायचो कुठे कुठे शूटिंग, वाईला शूटिंग आहे आणि मी विचारायचो कुठे जागा आहे का, कुठे बघायला तुला आहे. आणि एक बघितलं पण अबाउट टू गो फॉर दॅट प्लॉट. नंतर आम्हाला माहित पडलं की लिटिगेशन आहे, ते आहे. नंतर ही आली होती इकडे कुठून, महाबळेश्वरून. कुठे नाही ह्याच्यावरनं पालीवरून. हा, पालीच्या इकडे एक प्रोजेक्ट होता, तो बघायला आले. आणि मी त्या मॅनेजरला बोलले की म्हटलं मला पुण्याला जायचंय, तर मला लवकर तुम्ही साईट दाखवा, कारण मला परत मागे जावं लागेल. तो म्हणे परत मागे जायची गरज नाही, तुम्ही हा समोर घाट दिसतोय विळे फाट्याच्या इकडे, तो घाट चढून खाली उतरलात की लगेच तिथून पुढे गेल्यानंतर चांदणी चौकातच जाल तुम्ही. ओके. आणि मग मी ते आले, ती तांबडी घाटाच्या इथून माझी गाडी येत होती, आणखीन अगदी घाट माथ्यावरती. मी म्हणलं देवा आता तरी माझ्यावर कृपा कर, मला आता तरी एखादा तुकडा चांगला जमिनीचा मिळू दे. आणि मी प्रेमातच पडले ह्या संपूर्ण परिसराच्या. डॅम आहे म्हणजे, आणि टाटाचा डॅम आहे हा. इतर वेळेला तर थंडगार त्या ह्याचं हे येतच असेल झोका इथे, पण पावसाळ्यात लँड काही नाही होतं, काही नव्हतं, एकदम फ्लॅट लँड, काही नाही. नंतर घेतल्यानंतर हे सगळं वाव, म्हणजे हे तुम्ही केलंय. हो, म्हणजे मला यायला एंट्रन्स नव्हता. पण नाही. मी ह्या औदुंबराच्या पारंब्यांना पकडून अशी वर यायची प्लॉट मध्ये. असं होतं. खूप घन जंगल होतं इथे सगळं. आणि भात शेती होती. आणि मग इथून थोडीशी पुढे आल्यावरती एक कपल चाललं होतं, बाशोचे ओनर चिटणीस. तर त्यांनी मला बघितल्यावरती मी पण गाडी स्लो केली आणि त्यांनी ओळखलं, माझा शो चालू होता त्यावेळेला. तर तुम्ही ऍक्टर आहात ना? तर म्हटलं हो. तर म्हटलं मी जागा बघते आहे का इकडे. तर ते म्हणे या तुम्ही कॉफी प्यायला. आम्ही त्यांच्या घरी गेलो. मग त्यांनी एका एजंटला बोलवलं. मग त्यांनी लगेच एक आठवड्यात मला इथे प्लॉट्स दाखवायला सुरुवात केली. मग कुठून हाय टेन्शन वायरच होती, कुठे डोंगरावरतीच होतं. प्रत्येक वेळेला मी मुंबईवरनं यायची. आणि 2009च्या 30 तारखेला मी, माझं मॅनेजर होतं, त्याला बोलले की आज हे शेवटचं, ह्याच्यावरती आपल्याला नाही मिळालं ह्या भागात तर मी कम्प्लीट चौकडी, म्हणजे माझा हा टास्क आयुष्याचा विषय, चॅप्टर बंद. मग ह्याच्या पुढे मी लाईफमध्ये कधी बघणार नाही जागा. आणि त्या एजंटलाच भेटायला आम्ही आलो, त्यांनी ही जागा दाखवली. आणि इथे ह्या जागेवर उभ्या उभ्याच मी म्हटलं डन, मी घेणार ही जागा. ते वाईब्स पण असतात ना, काय माहिती काय की ते आपल्याला कुठे क्लिक. आणि ह्यांच्या आउटडोअरला मी सारखी यांना त्रास द्यायची. बघितलं का तुम्ही कुठे आहे का जमीन? मला जमिनीची खूप वेळ आहे. माती बोलतो भूमाफिया, भूमाफिया. आता मी हिमाचलला गेलो, जगह आहे क्या वहाँ पे कुछ बेचने? अजूनही माझा मन भरलेलं नाही. अजूनही मला घ्यायचंच आहे 1-2 एकर. म्हणजे मला आवड आहे शेतीची आवड. कारण 1970चं पुण्यामध्ये मी माझं सगळं लाईफ गेलं. तर असंच आम्ही खूप, माझ्या वडिलांचं घर होतं आणि मी खूप अशी माती अशी सारवून हे करून माझं छोटंसं घर करायची तिकडे झाडांच्या झुडपांमध्ये. वरतून काहीतरी चादर टाक आणि हे माझं घर, आणि तिथे भातुकली खेळायची. तर ते माझ्या मुली म्हणतात बास झालं आता घर घर खेळणं. मला ना इथली झाडं खूप वेगवेगळी आहेत. म्हणजे शेवग्याच्या शेंगा पण आहेत इथे. ऑल द क्रेडिट गोज टू आवर हॉर्टिकल्चर. मला ते तुम्ही सांगा ना, हे एकंदरीतच जे आहे सोनाली म्हणून आहे. हा, आणि तिला आम्ही, तिने हे सगळं ह्याचं लँडस्केपिंग केलं. आणि हा सगळा आयुर्वेद आहे. हो, म्हणजे सागाचं झाड आहे, सप्तपर्णी आहे, हे आपट्याचं झाड आहे. जे कुठलं हे म्हणजे आपण जे सोनं देतो, हे आपट्याचं झाड आहे. त्याच्यानंतर इकडे शिकाकाई आहे, इथे वाळा आहे, तिथे केरसुणी आहे. झाडू ये हे आपट्याचं झाड आहे. ह्याची साल कॅन्सर साठी खूप चांगली असते. तिने सगळा आयुर्वेद इथे लावलाय. त्याच्यानंतर इथे शिकाकाईची झाडं आहेत, त्याच्या शेंगा येतात. त्याच्यानंतर हा जाम आले खाते है वो सफेद होतो आता काहीतरी. नाही आता खाल्ले ना आपण आता. आणि पावसात इकडे धबधबा, वॉटरफॉल. वाव, खूप
फोर्सने मस्त छान ना एकदम. हो. आणि बाहेर निघतो. आणि इथे कदंब, हा कदंबाचा वृक्ष आहे, हा जो म्हणून मोठा आहे तो. मोठा आहे तो, म्हणून त्याच्या खाली आपण झोपाळा लावलाय. झोपाळा लावलाय. Yes. Wow. आणि गेट वर ते काय औदुंबराचं हा गेट वरती ते होतं, पूर्वीच औदुंबर. होतो आम्ही. Yes. पण औदुंबराचं झाड आधीपासून असेल ना इथे, आधीपासून. कारण ते त्याला सगळे खूप आधी वर्ष खूप लागतात. औदुंबर आहे तिकडे. आणि हो? ते हो. रोड Wow. वायडनिंग करायला आले होते. हा. त्यांना रिक्वेस्ट केलं, ते पण बोलले हो सर टेन्शन नका घेऊ, नाही कापणार आम्ही. असंच ठेवलंय ते झाड. वा, बघा वा, तुम्ही वा. रोड असं केलं. मस्त. इथे प्राजक्त आहे, प्राजक्ताचं झाड आहे. आणि मी सांगताना तिला असं सांगितलं होतं की म्हणजे ह्यांचं पण ते स्वप्न होतं की पूर्ण सावलीनी कव्हर झालं Cover पाहिजे, झालं असं प्लांटेशन आम्हाला कर. आणि एक्झॅक्ट तिने असं केलं की ते 3-4 वर्षात अख्खं ते झाकलं गेलं, खरंच अख्खा super. प्लॉट. बघा ना. अँड ऑल इतकं दीज छान. ट्रीज अट्रॅक्ट बर्ड्स. इतका पक्षी सकाळी उठलं की काय बघितले नाही तसं पक्षी इकडे. आणि आवाज येत green असेल ना red. खूप छान. हो, एक त्यांचा आवाज- म्युझिक हा, सुरू वेगळाच असेल आवाज आवाजाचं. खूप पाणी आणि प्यायला समोर पण येतात. धबधबा आहे त्या साईडला. ओके. हिल्स अँड माउंटेन्स कॅस्केडिंग डाऊन वॉटर. वाव. आणि त्या ह्याच्यामध्ये शेती आहे सगळी. तिकडे आपण तुम्ही कांदा कांदा लावलाय, लावलाय. आता इंद्रायणी लावतोय. तिथे घरच्या सगळ्या भाज्या आम्ही तिकडे आपण एक नजर टाकूया तिथे. ये. वाव. मला त्याच्यामध्ये मी थोडस थांबते. हा. हे इतकं सुंदर मला काय म्हणतात ह्याला, हा आपण जे बंब- पारंपरिक जे गावाला आपण फार पूर्वी बघायचो हो. माहिती, मोठमोठ्या वाड्यांमध्ये आणि असायचं, हे तुम्ही सगळं जपलेलं सगळं दिसतंय. सगळं हा बंब वाव. आहे, हे घंगाळ आहे. आणि या बंबाचा जो नळ आहे तो गौमुख आहे. ओ बघा. गौमुख आहे तो. वाव. हे खूप कमी मिळतं हो बघायला. हो. माझ्याकडे आय एम अ कलेक्टर, माझ्याकडे भरपूर अँटिक्स आहेत. हो. आपण त्याचा एक वेगळा शो करूया. नक्की नक्की. आता ही घोड्याची लीद आणि शेतातली हे माती, हे हे झाड. हे गुलमोहराचं आहे. ओ येस. वरती दिसतोय गुलमोहर, हा. म्हणजे रेड. हा गुलमोहर आहे. त्याने त्याला आपल्याला हे करायचं, औषध मारायचं. आता ही चूल घरात बनवलेली आहे, घोड्याची हो. लीद आणि शेतातली माती, काय म्हणता हळू इथे. त्यांनी ती हाताने बनवलेली ही आहे. ओ वाव. आणि ही तपेली, हे पण हे माझ्या खरंच- नंडेने दिलेलं इडली पात्र, हे मँगलोरवरनं आणलेलं आहे. यांच्या घरात हे तिकडनं पण खूप वस्तू मी मला आणल्या वाटतं हे पॅक आहे एकदम. हो, हो. हे बघ, हे वाटी इडली. ओके. हा. ह्याच्यात कसं करतात. याच्यामध्ये पाणी वाट्या घालायचं ठेवतात. आणि हा ओके. आपा पात्र वगैरे वाव. ते सगळं मी तिकडनं भरपूर आणलंय. त्याच्यात पूर्वी म्हणजे अजूनही गावाला गरम पाणी तापवण्यासाठी हो, हो. चुलीवर हे ठेवतात भांड. हो. हळू. हा. सावकाश या इकडे. इथे सगळी आमची शेती. वाव. इथे टमॅटो होते, आता सुकले सगळे. त्याच्यानंतर इथे सगळ्या पण मला पालेभाज्या वाटतं एक दिसतंय मला इथे. नाही, आहेत आता Green काढले color. आम्ही सगळे. हम्म. कारण आता हे काय. वाव. आहेत अजून. हे असं पाहायला कमी मिळतं नाही, मुंबईत येईपर्यंत त्याची आम्ही काय वाट करतो लागते. मग सीझन मध्ये ना डिफ्रीझर मध्ये भरपूर हे टमॅटो टाकून ठेवतो. हा. ते वर्षभर खूप वापरतो आहेत, मी. खूप हा. आहेत तिथे. हो, टोमॅटो वर्षभर येत असतील ना तुम्हाला इथे. येतात, पण पावसामध्ये आम्ही सीझन प्रमाणे पिकं पीक घेतो. बदलतं. हा, हा, हा. बरोबर. हे एक्सपेरिमेंट केलंय शमानी. स्ट्रॉबेरी लावलं होतं इकडे. हे सक्सेसफुल नाही झालं. नाही, पण आल्या आले छोटे. तेवढ्या नाही, पण आल्या ह्या वर्षी. हा. स्ट्रॉबेरी थोडस हेवायला थोडा वेळ, हा, पण ते सीझन सोडून फील्ड आम्ही मध्ये plant नको केलंय. जाऊ. म्हणून ते प्रणीत, problem बाहेर- झाला. उशिरा केलं आम्ही ते. आणि बाकी इकडे पालक, मेथी वगैरे होतं, सगळं मुळा होता. वांगी. तिथे सगळी कांदा लावलाय, अख्खा कांदा आहे ओ, तिकडे. वाव. तो जो इथून आता अख्खा फुलं जे आलेली गवत दिसतायत आलंय ती? त्याच्यामध्ये? हा, ते गवत आणि फुलं. ते अख्खा कांदा आहे तिकडे. ओके. आणि आता त्याच्यानंतर भात कुठे इंद्रायणी काढणार? इथे वांगी नाही, हे आता सगळं सगळं काढणार. काढून टाकणार. टाकणार. ओके. हा, जेसीपीने सगळं काढून एक त्याला मस्त रोटा फिरवणार, आणखीन इंद्रायणी लावून इंद्रायणी. आणि इंद्रायणी भाताचा सुगंध इतका टाकणार. सुंदर इथे असतो. वांगी आहेत, आम्ही दरवर्षी काढतो भात हो. इकडे. अच्छा. इथे वांगी आहेत. त्याच्यानंतर इथे सगळी झाडं, हे क्रिसमस ट्री, मुलं येतात ओ 31ला हो, हे म्हणून काय? त्याला जरा डेकोरेशन करून. वाव. आणि बाकी इथे सगळी शोची लावली आहेत फुलांची.
तिकडे अख्खी फळांची झाडं लावली आहेत. आंबे, जांभूळ, अच्छा, आंबे पेरू, म्हणजे आपले हापूस हापूस कलमं? हापूस ओके. पेरू, चिक्कू, ओ, बदाम, सगळी झाडं लावली आहेत तिकडे. वाव. आता सुरू आहे, अजून प्लांटेशन करायचं आहे मला. थोडा असा इथून आता वॉकवे करून घेतोय आम्ही, कारण मुंबईकरांना चालायला वगैरे बरं पडेल. छान फील्डमध्येच वॉकिंग ट्रॅक.